माझ्या लग्नाला 9 वर्ष झाली. मुलगा 8 वर्षाचा आहे. दुसरं बेबी प्लॅनिंग करायचंय पण राहत नाही. 8 वर्षाचं मग ते सिझर झाले का हो, नॉर्मल? सिझर झाले. सिझर काय झालं होतं माहितीये का? हो, ते पिशवीचं टोन ओपन नव्हतं ना, कमी टक्क्यावर ओपन होतं त्यामुळे. त्याच्यामुळे. आणि वजन कधीपासून वाढले? वजन म्हणजे सिझर झाल्यानंतरच वाढलं. आता तू प्लॅनिंग केलं होतं पण राहिलेच राहिलंच. तर असं म्हणजे बऱ्याच लोकांना होतं. आयुर्वेदानुसार ह्याला काकवंदे असं म्हणतात. म्हणजे पहिलं प्रेग्नन्सी नॅचरल राहते, पण त्याच्यानंतर दुसरी प्रेग्नन्सी आपल्याला ठेवायची आहे, पण ती राहत नाहीये लवकर. तर ह्यासाठी तुला पहिलं तुझं वजन कंट्रोलला आणावं लागेल. वजन कंट्रोलला आणून पिरियड्स रेग्युलर येतात का? हो. पिरियड्सचा काही इश्यू नाहीये. नाही. आणि वजन जे वाढतंय ना, तर त्यासाठी तुला काही डाएट प्लॅन देईल आणि आपण ह्याच्यामध्ये बस्ती पंचकर्म करूया. बस्ती पंचकर्म केल्यानंतर जे वाढलेलं वजन आहे तर ते कमी होण्यास मदत होईल. आणि ह्यासाठी तुला एक 3 ते 5 महिने ट्रीटमेंट घ्यावं लागेल. ती ट्रीटमेंट तुमच्या दोघांना पण घ्यायची. पुढच्या वेळेस येताना मिस्टरांना पण चेकअपला घेऊन ये. दोघांनाही, कारण कसं होतं, स्त्री आणि पुरुष ह्या दोघांपासून जे बाळ आहे तर ते तयार होत असतं आणि दोघांचे शरीर जर शुद्ध झाले तर जे होणारं बाळ आहे तर ते चांगल्या क्वालिटीचं आणि चांगली बुद्धिमत्ता असलेलं होतं. म्हणून नेक्स्ट टाइम जेव्हा येशील तेव्हा मिस्टरांना घेऊन ये. आता मी तुला चेक करून आठवड्याची औषध देते आणि पिरियड्स झाल्यानंतर 4थ्या दिवशी येशील तू. आता पिरियड्सची डेट येऊन गेली ना? हो. जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम असेल की पहिला बेबी आहे पण तुम्ही सेकंड बेबी प्लॅन करताय आणि ते राहत नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच आयुर्वेदिक औषध उपचाराने सेकंड बेबी आहे ते चांगल्या बुद्धिमत्तेचं, चांगल्या आरोग्याचं राहू शकतं.